एखादं स्वप्न आपण पाहिलं तर ते स्वप्न पूर्ण होतं। आपल्या मनामध्ये आपण जे ठरवतो, तुम्ही सातत्यानं जर होकारार्थी विचार करत असाल तर तुम्ही जे ठरवाल ते 1,00,000% होतच। त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांच्या बाबतीमध्ये जे ठरवाल, माझा मुलगा डॉक्टर होईल, माझा मुलगा इंजिनियर होईल, माझा मुलगा वकील होईल, माझा मुलगा नेता होईल, आमदार होईल, तुम्ही जे ठरवाल ना सातत्यानं, आणि आई जे ठरवते ना ते तर 1,00,000% सत्य होतं। तुम्ही तुमच्या मुलांच्या बाबतीमध्ये होकारार्थी जे ठरवताय ते भविष्यामध्ये पूर्ण होणारच। आणि डोंगरे साहेब, अनेक वर्षापासून तुम्ही जे मनात ठरवलंय ते सुद्धा 100% होणार। आणि त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही। आपण महाराष्ट्राची लोक आहोत। अखंड हिंदुस्थानामध्ये अनेक राज्य आहेत, पण त्या राज्याच्या शेवटी राष्ट्र नाही आहे, फक्त महाराष्ट्राच्या शेवटचा शब्द राष्ट्र आहे। कारण आपलं राज्य महान आहे आणि म्हणून या हिंदुस्थानामध्ये महाराष्ट्राचं वेगळं स्थान आहे। आणि महिलांच्या बाबतीत तर काय, महिलांच्या शिवाय हा देश, हे राज्य परिपूर्ण होऊ शकत नाही। आपल्या महाराष्ट्राचा आणि हिंदुस्थानाचा विचार केला तर पण झाला नसता। मासाहेब जिजाऊ साहेबांच्या मुळे आज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज या देशामध्ये जन्माला आले आणि हे रत्न अखंड देशाला दिलं गेलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या पाठीमाग मा रमाई होत्या म्हणून बाबासाहेब घडले आणि आपल्या महाराष्ट्रात जन्माला येऊन मध्य भारतामध्ये गेल्या आणि अखंड हिंदुस्थानामध्ये हिंदू धर्माचं रक्षण, हिंदू मंदिराचा जीर्णोद्धार ज्या माऊलीनं केला त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सुद्धा या महाराष्ट्राच्याच मातीमध्ये जन्माला आल्या आणि आपल्या सगळ्यांना शिक्षित करणाऱ्या सावित्रीबाई फुले सुद्धा याच मातीत जन्माला आल्या। आणि तुम्ही तर इतक्या अशा 50,000 भगिनी तरुण भारत स्टेडियम वरती तुम्ही उपस्थित आहात आणि लाडक्या बहिणींचा देवा भाऊ अखंड महाराष्ट्रभर ज्यांचं नाव गाजतंय त्या देवा भाऊंच्या साठी, पप्पू डोंगरेंच्या साठी आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो। माझ्या अगोदर शेखर भाऊंनी सांगितलं, आमचे सहकारी मित्र तर एकदम हसून सांगतायत 1,500 रुपये आमच्या सगळ्यांच्या खात्यामध्ये आलं। जेव्हा यांनी म्हटलं की तुम्ही सगळ्यांनी हात वर करा, आम्ही सगळ्याकडे बघत होतो, सगळ्या माय माऊलींचा हात वर होतं। यावर पण टीका झाल्या, काँग्रेसवाल्यांनी टीका केल्या। काय टीका केल्या की 1,500 मध्ये काय होतंय, अरे आम्ही गावाकडे राहणारी मुलं आहोत, इथं झोपडपट्ट्यामध्ये राहणारे आमच्या भगिनी आहेत, त्यांचा ताप आला, कणकणी आल्या तर डॉक्टरकडे जायला 100 रुपये नाही म्हणून 15 दिवस ते आजार अंगावरती काढतात। त्या अशा कितीतरी भगिनी आम्ही बघितले। क्लासला मुलाला जायचंय, कराटे क्लासला, त्याची 500 रुपयाची फी भरायची आहे म्हणून तो मुलगा जाऊ शकत नाही, असे अनेक मुलं आहेत। त्या भगिनींच्या साठी 1,500 रुपये रक्कम ही आमच्या माय माऊलींच्या साठी खूप मोठी वाटते। ज्यांनी 1,500 2,000 कोटीचे घोटाळे केले त्यांना काय ते 1,500ची किंमत वाटणार नाही। एक काँग्रेसचा आमदार म्हटला, जर आमचं महाविकास आघाडीचं सरकार 2024ला महाराष्ट्रामध्ये सत्तेत आलं तर आम्ही पहिल्यांदा ही लाडकी बहीण योजना बंद करू। एक काँग्रेसचा आमदार म्हणाला, याचा विचार आपण केला पाहिजे। कोर्टामध्ये काँग्रेसचा माणूस गेला की ही योजना थांबवा। आम्ही योजना दिल्याच्या नंतर हे नेते बोलतात की महाराष्ट्राचं सरकार हे चुकीच्या योजनेवरती पैसे खर्च करताय। त्या लोकांना मी सभागृहामध्ये सांगितलं, कर्नाटकमध्ये ही योजना आणली होती, त्यांनी त्यांच्या बजेटच्या 33% खर्च केला। हीच योजना तेलंगणामध्ये आणली होती, त्यांनी त्यांच्या बजेटच्या 43% खर्च केला। आणि महाराष्ट्र सरकारचं या वर्षीचं बजेट आहे 7.5 लाख कोटी रुपये आणि आम्ही खर्च करतोय त्यातले
47,000 कोटी रुपये म्हणजे जवळपास 7% रुपये आम्ही आमच्या बजेटच्या या योजनेवरती खर्च करतोय। काँग्रेसवाल्यांसारखे बिंडोक नेते आमच्या पार्टीमध्ये नाहीत की ज्यांना अक्कल नाही, ज्यांना बजेट कळत नाही, असे नेते आमच्या पार्टीमध्ये नाही। देवेंद्र फडणवीसांसारखा एक बुद्धिवान, चारित्र्य संपन्न, निष्कलंक, धुतल्या तांदळासारखा नेता महाराष्ट्राला मिळाला मित्र भगिनीनो, आणि तो नेता आपण जपला पाहिजे। सगळ्या बाजूने त्यांच्यावरती बाण सोडायला लागले, सगळ्या बाजूनी, पण आमच्या सारखे हजारो असंख्य तरुण कार्यकर्ते छातीचा कोट त्यांच्यासाठी करतायत आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना मिळाल्यानंतर त्यांनी घोषणा केली 2024 ला सरकार आल्याच्या नंतर आम्ही 1,500चे 3,000 रुपये आमच्या भगिनींच्यासाठी करू, 3,000 रुपये भगिनींच्यासाठी करू। ही मोठी रक्कम आहे। आमच्या भावाने सांगितलं की एज्युकेशन फ्री केला, हे जे मेडिकलचं एज्युकेशन, इंजिनिअरिंगचं एज्युकेशन, ज्यांची फी 1,00,000, 1.5 लाख, 2 लाख आहे, माननीय चंद्रकांत दादा पाटील त्या खात्याचे मंत्री आहेत, त्यांनी 100% मुलींची शिक्षणाची फी माफ करून टाकली। 3 सिलेंडर, गॅसचे सिलेंडर 3 वर्षातून 3 सिलेंडर मोफत द्यायचे। अरे आमच्या 2 हम 2 हमारे 2 या घरामध्ये वर्षाला 3-4 सिलेंडर पुरेसे होतात। आपल्या सरकारने निर्णय केला 3 सिलेंडर तुम्हाला मोफत द्यायचं। इथं अनेक भगिनी असे आहेत की ज्या गावाकडून आले, त्यांचं शेत आहे, 7.5 HP पर्यंत लाईट जे शेतकऱ्याचं आहे ते बिल पूर्णपणे माफ केलाय। 1 रुपयाचं सुद्धा बिल त्यांना येत नाही, 0 बिल त्यांना येतं। विद्यार्थ्यांच्यासाठी वसतिगृह, सांगलीमध्ये 2 नव्यानं वसतिगृह चालू केली, एक मराठा समाजाच्या गरीब मुलांच्यासाठी आणि दुसरं ओबीसीच्या मुलांच्या आणि मुलींच्यासाठी। आणि हे डोंगरे साहेब गेल्या 4-5 महिन्यापासून प्रयत्न करतायत। काय प्रयत्न करतायत? सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेमध्ये 1200च्या वर कर्मचारी असे आहेत की ते कायम नोकरीमध्ये नाही। तिथं अनेक भगिनी असतील की ज्या महानगरपालिकेमध्ये काम करतायत गेल्या 20-25 वर्षापासून, परंतु त्यांना परमनंट केलं गेलं नाही। डोंगरे साहेब, सुधीर दादा आणि सुरेश भाऊ खाडे हे तुम्हाला परमनंट करण्यासाठी प्रयत्न करतायत। 2-4 दिवसामध्ये तुम्हाला आनंदाची बातमी मिळू शकते। शेखर इनामदार साहेब आहेत, दिनकर तात्या आहेत, स्वातीता आहेत, मदनेता आहेत, बेलवडकर मॅडम आहेत, नाव मला सगळ्यांची माहिती आहे, डोपे पाटील मॅडम आहेत, आमच्या ज्येष्ठ नेत्या भारती ताई आहेत, तिथं फारुख आहेत, विजय कंडे दादा असल्याशिवाय कुठला कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही। इथं माने साहेब आहेत, धनेश शेटे साहेब आहेत, त्यांचं तर सगळ्याकडे प्रभाव दोन्ही शहरामध्ये आहे। असे अनेक मान्यवर इथं अनिल आलदर आहेत, त्यांचा आज वाढदिवस आहे। असे सगळे मान्यवर मंडळी आहेत। मी जास्तीचा वेळ घेत नाही, पण तुम्हाला सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे, शिवाजी डोंगरे हा सच्चा दिलचा माणूस आहे, प्रामाणिक आहे, राबणार आहे, मेहनती आहे, चिकाटी आहे आणि सगळ्यात महत्वाचं आमदाराच्या आणि खासदाराच्या पोटी जन्माला आलेला शिवाजी डोंगरे नाही आहे। शिवाजी डोंगरेंचे वडील हे मिल कामगार होते, राबणारे होते। एका गरीबाचा पोरगा या सांगलीमध्ये सर्वसामान्य लोकांच्यासाठी काम करतोय, मेहनत करतोय आणि महाराष्ट्रातलं एकमेव उदाहरण आहे, पती पत्नी दोघं एकाच वेळेस जिल्हा परिषद मध्ये निवडून आले होते। एकाच वेळेस पती पत्नी जिल्हा परिषद मध्ये निवडून आलं, हे महाराष्ट्रातलं भारतीय जनता पार्टीतलं एकमेव उदाहरण होतं। माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी, सुधीर दादांनी त्यांना जिल्हा परिषदचं उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची 2.5 वर्ष संधी दिली आणि त्यामुळे त्यांच्या ज्या इच्छा आहेत त्या नेहमी पूर्ण होतील। त्यांच्या पाठीमागे त्यांच्या सौभाग्यवती, त्यांच्या मातोश्री ठाम असतात। त्यांच्या सौभाग्यवती तर एकदम खरं तर देवीचंच रूप आहे। त्यांचा पूर्ण पाठिंबा, त्यांना किती जरी खोड्या केल्या तरी त्यांना झाकून घेऊन जे सोबत साथ देतात। म्हणतात ना, एखाद्या यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक कणखर महिला असते, यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक कणखर महिला असते। आता ते माझ्यासारख्याला लागू होत नाही, कारण मी पण विचार केला की यशस्वी व्हायचं असेल तर पाठीमागे कणखर महिला असायला पाहिजे। पण या देशामध्ये रतन टाटा,
कुवारा, बाटा कुवारा, मोदीजी कुवारे, योगीजी कुवारे, आपल्या देशाचे राष्ट्रपती कलाम साहेब कुवारे, RSS चे प्रमुख मोहन भागवतजी कुवारे. मग मी त्या माणसाला शोधतोय, असा कोण माणूस म्हटला की ज्याच्या पाठीमागे एक कणकर महिला असल्याशिवाय यशस्वी होत नाही. हा पण मी शोध घेण्याचा प्रयत्न करतोय. पण डोंगरे साहेब, तुम्हाला माझ्या मनापासूनच्या खूप खूप शुभेच्छा आहेत, खूप खूप तुम्हाला सदिच्छा आहेत. हे सगळे साथीदार तुमच्या सोबत आहेत. इच्छुक तर सगळेच आहेत. सुधीर दादांनी घोषणा केल्यामुळे शेखर भाऊ इच्छुक आहेत, तुम्ही इच्छुक आहे, दिनकर तात्या इच्छुक आहे. पण तुमच्या पाठीमाग स्वातीताई पण इच्छुक आहेत. आणखी कोणी तर नसतील. इच्छुक असणं काही गैर नाही. राजकारणामध्ये इच्छुक असायलाच पाहिजे. पण ज्या दिवशी तिकीट फायनल होतं त्या दिवशी सगळ्या इच्छुकांनी मिळून ज्यांना उमेदवारी मिळते त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहायचं असतंय. आणि त्यामुळं आमचे भारतीय जनता पार्टीचे सगळे नेते शहरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करतायत. सुधीर दादा पण चांगल्या पद्धतीने काम करतायत. मला खरं तर त्यांचं कौतुक वाटतंय शेखर भाऊ. महाराष्ट्रामध्ये असा माणूस नाही आताच्या राजकारणामध्ये की जो स्वतः म्हणतोय मी निवडणूक लढणार नाही. पार्टी सुद्धा विचारात पडली. अशी कशी काय सुधीर दादांनी घोषणा केली. अरे आज भांडणं लागलेत, मला तिकीट द्या, मला तिकीट द्या, मला तिकीट द्या. अशा काळामध्ये हे व्यक्तिमत्व म्हणते मला तिकीट नको. मला डोंगरे साहेबांना विनंती करायची आहे, सुधीर दादांना जाम पकडून धरा, त्यांचा आशीर्वाद घ्या, शेखर भाऊंना पकडून धरा आणि या सांगलीचं सोनं करण्याचा तुम्ही निश्चितपणे प्रयत्न करा. सांगली महाराष्ट्रात एक नावाजलेलं आपलं शहर आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात महिला पहिल्यांदा या स्टेडियम वरती येत आहेत. असं वर्षाला अनेक कार्यक्रम इथं होण्याची आवश्यकता आहे आणि ते कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नेहमी होत राहतील. आमचे बंधू त्या कार्यक्रमाला नेहमी येतील. एवढंच या निमित्तानं बोलतो. सगळ्या भगिनींना बिरोबाच्या चरणी मी प्रार्थना करतो. मी बिरोबाचा भक्त आहे. बिरोबा आमचा भोळा आहे. पावला का किती पावावं त्याला कळत नाही. आणि डोंगरे साहेब हे शंकराचे भक्त आहे. शंकर हा भोळा आहे. तो एकदा पावला का त्याला हिशोब कळत नाही. तो शिवाजीराव डोंगरे साहेबांना पावला आहे. आणि त्यामुळं महादेवाच्या चरणी माझी प्रार्थना आहे. बिरोबाच्या बाळूमामाच्या चरणी माझी प्रार्थना आहे. ज्योतिबाच्या चरणी माझी प्रार्थना आहे. इथं आलेल्या सगळ्या आया बहिणींचं स्वप्न या परमेश्वरानं पूर्ण करावं. त्यांच्या मुलांच्या बाबतीमध्ये जी स्वप्न माझ्या भगिनींनी बघितली आहेत ती पूर्ण करण्याची शक्ती क्षमता परमेश्वरानं तुम्हाला द्यावी आणि तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद माननीय शिवाजी मामा डोंगरे यांच्या पाठीमागे राहू द्या. एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो. जय हिंद आणि